लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा हाय व्होल्टेज ठरतोय। त्यामागे अनेक कारणं आहेत। एकतर सगळेच पक्ष त्या ठिकाणी दावा करतायत, त्यामुळे युती असेल काय किंवा आघाडी असेल काय, एकमेकांमध्ये त्या जागेवरून वाद सुरू आहेत। अशात राजघराण्यातील शाहू महाराज स्वतः तिथं खासदारकीसाठी मैदानात उतरणार आहे। त्यामुळे त्यांच्या विरोधात कोणता उमेदवार द्यायचा असा पेच राजकीय पक्षांच्या पुढ्यात आहे। त्यात महाविकास आघाडीनं आपला कोणताही उमेदवार तिथं न देता शाहू महाराजांना पाठिंबा देणार अशी चर्चा देखील सुरू आहे। ही निवडणूक बिनविरोध होणार असंही बोललं जाते। त्यामुळे गणित अवघड झालंय ते महायुतीचं। पण आता महायुतीनं सुद्धा शांत डोक्यानं खेळी खेळत नवा डाव टाकलाय आणि राजघराण्याविरोधात राजघराणं उतरवायचं अशी नवी रणनीती आखल्याचं बोललं जातंय। नेमका महायुतीचा हा प्लॅन काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। साम टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार शाहू महाराजांच्या विरोधात समरजित घाटगे यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय। समरजित घाटगे हे देखील राजघराण्यातून आहेत, त्यामुळे त्यांना शाहू महाराजांच्या विरोधात उभं करून महायुती कोल्हापूरची जागा आपल्याकडे आणण्याच्या प्रयत्नात आहे। तशी तयारी देखील सुरू केल्याचं बोललं जाते। त्यामुळे लोकसभेमुळे दोन्ही राजघराण्यात काटेकी टक्कर पाहायला मिळू शकते। समरजित घाटगे यांच्याविषयी सांगायचं झालं तर समरजित घाटगे हे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज आहेत। पेशाने चार्टर्ड अकाउंट असणारे समरजित घाटगे श्री छत्रपती शाहू दूध आणि ॲग्रो प्रोड्युसर्स या कंपनीचे अध्यक्ष आहेत। सध्या ते भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत। कागल आणि कोल्हापूर भागात त्यांचा मोठा समर्थक देखील आहेत। त्यामुळे शाहू महाराजांच्या विरोधात समरजित घाटगेंच्या नावावर शिक्कामोर्तब जर झाला तर निवडणूक ही अटीतटीची होऊ शकते। पण तसं पाहिलं तर ही जागा महायुतीत शिवसेनेच्या खात्यात होती। शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक पुन्हा एकदा या जागेवर निवडणूक लढवण्याची तयारी करतायत। पण शाहू महाराजांच्या समोर आव्हान असल्यामुळे मंडलिकांनी सुद्धा थेट विरोधात बोलणं टाळलेलं पाहायला मिळतं। पण लोकसभेचा हा उत्सव झाला पाहिजे, त्यामुळे बिनविरोध निवडणूक होऊ नये असं म्हणत संजय मंडलिकांनी आपली पुन्हा एकदा लोकसभेवर जाण्याची इच्छा बोलून दाखवली। पण आता जेव्हा समरजित घाटगे यांचं नाव समोर येतंय तेव्हा संजय मंडलिकांचा पत्ता कट होणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु त्यामुळे महायुतीत कोल्हापूरच्या जागेवरूनही वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे कोल्हापूरची जागा महायुतीमध्ये कोणाकडे जाणार आणि शाहू महाराजांच्या विरोधात कोणता उमेदवार मैदानात उतरणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल। तरी कोल्हापूरच्या राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी सकाळच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।